जय शिवराय सर्वांना. तर आतापर्यंत ना AI चं युनिट 1 अपलोड झालेलं आहे आणि DSBDAचे पण युनिट 1 युनिट 2 पण दोन्ही पण अपलोड झाले. आज आपण वेब टेक्नॉलॉजीचं युनिट 3 बघणार आहे. तरी लवकरात लवकर आपण काय करणार आहे, 30 पर्यंत कव्हर करण्याचं ट्राय करणार आहे. पण जरी नाही झालं तरी आपण 1 आणि 2 तारखेपर्यंत सगळं कव्हर करून टाकूया. आणि नोट्स पण जसं जसं मी शिकवत चाललोय तसं तसं टेलिग्राम चॅनलवरती नोट्स अपलोड होत चालला आहे. तर लवकरात लवकर सगळ्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करून सगळ्या नोट्स बघायचे. एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आन्सर्स डायग्राम सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. फक्त तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक दिली खाली, तिथं जाऊन तुम्ही ॲक्सेस करू शकताय. कळलं का? आता चालू करूया. एक्सप्लेन द लाईफ सायकल ऑफ अ सर्व्हलेट. लाईफ सायकल ऑफ अ सर्व्हलेट म्हणजे काय? आता बघा, लाईफ सायकल ऑफ अ सर्व्हलेट. अ सर्व्हलेट इज अ जावा प्रोग्राम. सर्व्हलेट काय? एका प्रकारचा जावा प्रोग्राम आहे दॅट रन्स ऑन अ वेब सर्व्हर. काय सर्व्हलेट? एक जावाचा प्रोग्राम आहे जो कुठं रन होतो? वेब सर्व्हरमध्ये. अँड हँडल्स क्लायंट रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्सेस. कळलं? असा जावा प्रोग्राम जो वेब सर्व्हरवरती रन होतो आणि क्लायंटचे रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्सेस हँडल करतो, त्याला काय म्हणायचं? सर्व्हलेट. सर्व्हलेट लाईफ सायकल इज कंट्रोल बाय द सर्व्हलेट कंटेनर. आता जी सर्व्हलेटची लाईफ सायकल आहे ती कोण कंट्रोल करतं? सर्व्हलेट कंटेनर. जे की राहतं, समजा आपण इथे एक्झाम्पल घेतले अपाचे, टॉमकॅट वगैरे. कळलं? द लाईफ सायकल ऑफ अ सर्व्हलेट कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग फेजेस. आता बघा, तुमचं काय राहतं सर्व्हलेट काय? कळलं? एका प्रकारचं समरी घेऊया आपण. सर्व्हलेट काय सांगा बरं? एक जावा प्रोग्राम आहे जो वेब सर्व्हरवरती रन होतो आणि क्लायंटचे रिक्वेस्ट रिस्पॉन्स हँडल करतो. सर्व्हलेटची लाईफ सायकल असते. आता एखाद्याचा जन्म वगैरे झालाय, त्याची लाईफ राहणार आहे. तुम्ही पहिले शाळेत जाशाल, मग कॉलेजला जाशाल, मग लग्न होईल, नंतर जॉब वगैरे. म्हणजे पहिले जॉब लागन, नंतरच लग्न होतं आजकाल, जॉब नंतरच. तसं. कळलं? तर मग एक लाईफ सायकल असते आपली पण. तसं सर्व्हलेटचा इथं जन्म झाला, इथे एक लाईफ सायकल राहणार आहे. आणि ती कोण कंट्रोल करतं? सर्व्हलेट कंटेनर कंट्रोल करतं. त्याचे फेजेस असतात. आता पहिली फेज काय? लोडिंग अँड इन्स्टन्सिएशन. कळलं? द सर्व्हलेट कंटेनर लोड्स द सर्व्हलेट क्लास. अँड ऑब्जेक्ट ऑफ अ सर्व्हलेट इज क्रिएटेड. आता सर्व्हलेट कंटेनर काय लोड करतं? सर्व्हलेट क्लासला. कळलं? कसं? आता बघा, आपल्याला पहिले क्रिएट करायचं आहे ना सर्व्हलेटला. मग सर्व्हलेट कंटेनरच क्रिएट करणार आहे सर्व्हलेटला. मग त्यांनी काय केलं? पहिले लोड केलं, मग आपल्याकडे सर्व्हलेट बनलं. असं समजा की सर्व्हलेट कंटेनर काय? हे आई बाप आहे सर्व्हलेटचे. कळलं? मग जन्म कोण देणार आहे सर्व्हलेटला? सर्व्हलेट कंटेनर. त्यांनी लोड केलं म्हणून एक सर्व्हलेट आपल्याकडं तयार झालं. बरोबर? मग इनिशियलायझेशन मध्ये काय? द कंटेनर्स कॉल्स द इनिट मेथड वन्स यूज टू इनिशियलाइज रिसोर्सेस लाईक डेटाबेस कनेक्शन. आता मग काय करतं? जे कंटेनर आहे ते इनिट मेथडला म्हणजे इनिशियलाइज मेथडला कॉल करतं. ते कशासाठी यूज होतं? यूज टू इनिशियलाइज रिसोर्सेस लाईक डेटाबेस कनेक्शन. आता इनिट मेथडला कॉल केल्यानंतर काय झालं की डेटाबेस कनेक्शन जे ते इनिशियलाइज होऊन गेलं. कळलं? म्हणजे चालू झालं, इनिशियलाइज झालं. कळलं का इथपर्यंत? यानंतर काय? आता रिक्वेस्ट प्री प्रोसेसिंग म्हणजे काय? फॉर एव्हरी क्लायंट रिक्वेस्ट द कंटेनर कॉल द सर्व्हिस मेथड. प्रत्येक क्लायंट रिक्वेस्टला कंटेनर म्हणजे कोण? आई बाप आहे ना. आपण काय म्हणलो? सर्व्हलेट कंटेनर म्हणजे कोण आहे? आई बाप. त्यांनी सर्व्हलेटला जन्म दिला. मग प्रत्येक, आता समजा क्लायंटची रिक्वेस्ट आली तर काय करणार आहे? ते कंटेनर एका सर्व्हिस मेथडला कॉल करेल. आता सर्व्हिस मेथड काय करते? ती डू गेट म्हणजे काय? गेट रिक्वेस्टसाठी यूज होते. आणि डू पोस्ट जर का कॉल केलं तर पोस्ट रिक्वेस्टसाठी यूज होते. कळलं? रिक्वेस्ट रिस्पॉन्स सर्व्हलेट रिक्वेस्ट REQ वापरतो आपण. सर्व्हलेट रिस्पॉन्स रिक्वेस्ट रिस्पॉन्स जर का असेल तर या मेथड गेट पोस्ट आपण वापरतो. कळलं का इथपर्यंत? त्यानंतर काय? आता डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्शन मध्ये काय? आता तुम्हाला सर्व्हलेटला रिमूव्ह करून टाकायचं. बिफोर रिमूव्हिंग द सर्व्हलेट द कंटेनर्स कॉल डिस्ट्रॉय. म्हणजे आता समजा
असं तर उदाहरण नाही घेऊ शकत आपण, पण काय माहिती का, समजा एखादा ऑब्जेक्ट बनवला, आता एखादं कंटेनर काय आई बाप आहे, त्यांनी सर्व्हलेटला बनवलं बरोबर. मग आता सर्व्हलेटला काय करायचंय, समजा काढून द्यायचंय बरोबर, काढून द्यायचंय तर मग ते काय करणार, पहिले डिस्ट्रॉय मेथड कॉल करणार. मग डिस्ट्रॉयला कॉल केल्यानंतर सर्व्हलेट निघून जाईल, कळलं का. मग लाईफ सायकल कशी राहीन, आता पहिले लोड केलं म्हणजे जन्म दिला, मग इनिशियलाइज केलं, मग सर्व्हिसला कॉल करून आपण डू गेट पोस्ट रिक्वेस्ट ते करू शकतोय. आणि डिस्ट्रॉयला सर्व्हलेटला जर का रिमूव्ह करायचं असेल तर डिस्ट्रॉयला कॉल करायचं, कळलं का. आता यानंतर काय, सर्व्हलेटचं आर्किटेक्चर बघणार आपण. सर्व्हलेटचं आर्किटेक्चर काय, एक्सप्लेन सर्व्हलेट आर्किटेक्चर इन डिटेल्स. आता बघा, सर्व्हलेट आर्किटेक्चर डिस्क्राइब्स हाऊ अ सर्व्हलेट वर्क्स इनसाइड अ वेब सर्व्हर टू प्रोसेस क्लायंट रिक्वेस्ट अँड जनरेट डायनॅमिक वेब रिस्पॉन्सेस. कळलं. सर्व्हलेट आर्किटेक्चर काय करतं, डिस्क्राईब करतं की सर्व्हलेट कसं वर्क करतं वेब सर्व्हरमध्ये आणि कशा प्रोसेस करतं, कशा रिक्वेस्ट जनरेट करतं, क्लायंट रिक्वेस्ट, डायनॅमिक वेब रिस्पॉन्सेस कसे जनरेट करतं, या सगळ्या गोष्टी ते कोण सांगतं, सर्व्हलेट आर्किटेक्चर सांगतं. आता सर्व्हलेट इज अ सर्व्हर साइड जावा प्रोग्राम. हा काय एक जावा प्रोग्राम आहे जो रन होतो इनसाइड अ सर्व्हलेट कंटेनर सच एस अपाचे टॉमकॅट. आपण आता बघितलंच या गोष्टी बरोबर. आता कंपोनंट्स ऑफ सर्व्हलेट आर्किटेक्चर पहिलं काय, क्लायंट, कळलं. आता असं समजा की एक क्लायंटला काय मानलं आपण, हे एक्झाम्पल आहे, कस्टमर मानलं. मग काय करणार आहे, क्लायंट इज युजली अ वेब सर्व्हर सेंड्स HTTP रिक्वेस्ट टू द वेब ब्राउझर. कळलं. एखादी हॉटेल आहे, हॉटेलमध्ये कस्टमर आला म्हणजे कोण आलं, क्लायंट आला. मग क्लायंट काय करण, एक वेब सर्व्हर राहील क्लायंट, ते काय करतं, HTTP रिक्वेस्ट पाठवतं ब्राउझरला, कळलं. जसं की फायरफॉक्स, क्रोम, एज, हे काय झालं, क्लायंट झालं. सॉरी, हे काय झालं, फायरफॉक्स, क्रोम, एज हे तर वेब ब्राउझर्स आहे ना, तर क्लायंट काय करेन, यांना रिक्वेस्ट पाठवून, कळलं का. कळलं. आता वेब सर्व्हर काय आहे बघा, वेब सर्व्हर म्हणजे वेटर असं बरोबर. आता एक कस्टमर घेतला आपण बघा, क्लायंटला काय मांडलं, कस्टमर, आणि वेब सर्व्हर काय, वेटर बरोबर. कळलं का. क्लायंट कोण आहे, कस्टमर, वेब सर्व्हर काय, एक वेटर मानलं. मग वेटर काय करणार आहे, क्लायंटनी जी रिक्वेस्ट केली, समजा क्लायंटनी काहीतरी ऑर्डर केलं, समजा दाल खिचडी असन वगैरे किंवा पनीर असन किंवा नॉनव्हेज असन, काहीतरी ऑर्डर दिली. मग ऑर्डर दिल्यानंतर वेब सर्व्हर काय, एक वेटर म्हणून आहे, तो काय करेन, ती रिक्वेस्ट रिसीव्ह करेन क्लायंटकडून आणि ती रिक्वेस्ट कोणाला देईन, सर्व्हलेट कंटेनरला देईन. आता सर्व्हलेट कंटेनर कोण आहे, मॅनेजर आहे, हॉटेलचा मॅनेजर, किचन मॅनेजर आहे. पण सर्व्हलेट कंटेनर इज द कोर पार्ट ऑफ द सर्व्हलेट आर्किटेक्चर. आता सगळ्या हॉटेलचा कोर पार्ट कोण राहतो, मॅनेजर राहीन. किचनचा जो मॅनेजर आहे तो कोर पार्ट राहीन. म्हणजे काय केलं, क्लायंटनी म्हणजे कस्टमरनी ऑर्डर दिली, क्लायंटनी रिक्वेस्ट पाठवली बरोबर. मग ती रिक्वेस्ट कोण घेणार, वेब सर्व्हर घेणार, म्हणजे ती रिक्वेस्ट वेटर घेणार. मग ती काय करणार, सर्व्हलेट कंटेनर इज द कोर पार्ट. मग आता एक हॉटेलमध्ये एक किचन मॅनेजर पण असणार, तो काय राहणार, एक कोर पार्ट राहील ना सर्व्हलेट आर्किटेक्चरचा. त्यानंतर काय, आता फंक्शन्स काय सर्व्हलेट कंटेनरचे सांगा बरं. सर्व्हलेट कंटेनर म्हणजे हॉटेल किचन मॅनेजर जो आहे ना समजा, त्याचे आपल्याला काय बघायचे, फंक्शन्स बघायचे. मग ते काय करतं, लोड करतं आणि इनिशियलाइज करतं सर्व्हलेटला. आपण बघितलंय, लोड करणं, इनिशियलाइज करणं, मग शेवटला काय करून टाकतं, डिस्ट्रॉय करणं. हे सगळे सर्व्हलेट कंटेनर म्हणजे आई बाप म्हणून काम करतं ना, आपण फर्स्ट क्वेश्चन मध्येच बघितलं. ते सर्व्हलेटची लाईफ सायकल मॅनेज करायला यूज होतं. क्लायंट रिक्वेस्ट हँडल करतं, सिक्युरिटी देतं. मग याचे सर्व्हलेट कंटेनर कोण आहे, अपाचे टॉमकॅट म्हणून आपण एक लक्षात ठेवू शकतोय, कळलं. आता काय सर्व्हलेट प्रोसेसेस द रिक्वेस्ट. ते काय करतं, रिक्वेस्ट प्रोसेस करतं आणि एक रिस्पॉन्स जनरेट करतं, कळलं. आणि तो कशामध्ये लिहिलेला राहतो, रिटर्न युझिंग जावा. सर्व्हलेट युजली एक्सटेंड्स HTTP सर्व्हलेट क्लास. ते काय करतं, HTTP सर्व्हलेटचा क्लास जो राहतो त्यालाच एक्सटेंड करतं.
आता रिक्वेस्ट रिस्पॉन्स हँडल करण्यासाठी यूज होतं. कळलं, हे त्याचं एक्झाम्पल झालं, बघून घ्यायचंय. मग वर्किंग ऑफ सर्व्हलेट आर्किटेक्चरमध्ये काय, स्टेप 1 मध्ये आता क्लायंट रिक्वेस्ट. आता क्लायंट रिक्वेस्ट म्हणजे काय, युजर सेंड्स रिक्वेस्ट थ्रू ब्राउझर. युजरनी रिक्वेस्ट पाठवली ब्राउझरद्वारे. रिक्वेस्ट मे बी फॉर वेब पेज, लॉग इन फॉर्म, कशासाठी पण रिक्वेस्ट राहू शकते, बरोबर. ती रिक्वेस्ट टाकली, त्यानंतर काय, आता रिक्वेस्ट टाकल्यानंतर काय, रिक्वेस्ट सेंड टू द, रिक्वेस्ट कुठं गेली, ती वेब ब्राउझरकडे गेली. कुठं गेली, वेब ब्राउझरकडे. मग वेब सर्व्हरकडे गेली. वेब सर्व्हर रिसिव्ज HTTP रिक्वेस्ट, इट फॉरवर्ड सर्व्हलेट रिक्वेस्ट टू सर्व्हलेट कंटेनर. मग याला काय भेटणार आहे, जी रिक्वेस्ट रिसिव्ह होते HTTP रिक्वेस्ट, ती कुठे जाणार आहे, सर्व्हलेट रिक्वेस्ट सर्व्हलेट कंटेनरकडे फॉरवर्ड केली जाईल. कळलं का इथपर्यंत. मग नंतर कोण आहे, सर्व्हलेट कंटेनरकडे ती रिक्वेस्ट गेली, बरोबर. मग ते काय करणार आहे, सर्व्हलेट कंटेनर प्रोसेस करा. कंटेनर चेक्स वेदर सर्व्हलेट इज लोडेड. मग ते बघणार सर्व्हलेट लोडेड आहे का नाही. कंटेनर म्हणजे कोण, आई वडील बघितले होते आपण, आणि स्टार्टिंगच्या एक्झाम्पल मध्ये बघा, पहिल्याच क्वेश्चन मध्ये लोड आहे का नाही ते चेक करतो आपण. जर लोड नसेल तर सर्व्हलेट क्लासला काय करायचं, लोड करायचं, सर्व्हलेट ऑब्जेक्ट क्रिएट करायचं एक, आणि इनिशियलाइज मेथडला कॉल करायचं. कळलं. मग ते रिक्वेस्ट हँडल करा. नंतर कंटेनर काय करतं, क्रिएट करतं मग एक रिक्वेस्ट ऑब्जेक्ट आणि एक रिस्पॉन्स ऑब्जेक्ट आणि एक सर्व्हिस मेथडला कॉल करतो. मग सर्व्हिस काय करतं, आता मेथड एक्झिक्युशन, एक तर गेट रेन रिक्वेस्ट किंवा मग पोस्ट रिक्वेस्ट रेन. कळलं. डू गेट असन तर ते हँडल करतं गेट रिक्वेस्टला, डू पोस्ट असन तर ते हँडल करतं पोस्ट रिक्वेस्टला. आता रिस्पॉन्स जनरेशन काय, सर्व्हलेट प्रोसेसेस रिक्वेस्ट जनरेट्स HTML रिस्पॉन्स डायनॅमिकली. आता ती रिक्वेस्टला काय करणार आहे, ते प्रोसेस करत आणि एक HTML रिस्पॉन्स जनरेट करतं. काय करतं, रिक्वेस्ट प्रोसेस झाल्यानंतर HTML रिस्पॉन्स जनरेट करतं आणि रिस्पॉन्स कुठं सेंड करतो आपण, वापस वेब सर्व्हरला. कळलं. आणि ते आउटपुटवरती डिस्प्ले होतं. कळलं का इथपर्यंत कसं राहतं प्रोसेस. आता यानंतर काय बघा, क्लायंट ब्राउझर ते काय करतं, वेब सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवत. मग हे जे ते सर्व्हलेट कंटेनरकडे जाईल. मग ते सर्व्हलेट कंटेनर काय करन, लोड करन, इनिशियलाइज करन. इनिशियलाइज केल्यानंतर मेथड्सला कॉल करन. मेथड्सला कॉल केल्यानंतर जो रिस्पॉन्स आहे तो क्लायंटकडे जाईल. कळलं का इथपर्यंत. ही झाली डायग्राम त्याची. यानंतर काय, आता व्हॉट आर DTDs. DTDs काय सांगा बरं. एक्सप्लेन इंटरनल DTD विथ एक्झाम्पल. DTD म्हणजे काय, डॉक्युमेंट टाईप डेफिनेशन. डॉक्युमेंट टाईप डेफिनेशन. कळलं. अ DTD डॉक्युमेंट टाईप डेफिनेशन इज यूज इन XML टू डिफाईन द स्ट्रक्चर अँड लिगल एलिमेंट्स ऑफ अन XML डॉक्युमेंट. आता समजा एखादी लँग्वेज आहे, HTML झालं, HTMLचं पण काहीतरी डॉक्युमेंट राहतं. तसंच समजा एखादी लँग्वेज आहे किंवा मग आहे, तर ते काय करतं, XML डॉक्युमेंट जे रे, आता एखादी काय समजा काय सांगू मी तुम्हाला, HTML डॉक्युमेंट आहे, बरोबर. त्याचं स्ट्रक्चर कोण डिसाईड करतं, त्याची लँग्वेज HTML जी लँग्वेज आहे ती, बरोबर. तसंच एखादं XML डॉक्युमेंट आहे, त्याचं स्ट्रक्चर काय कोण डिफाईन करतं, एक DTD म्हणून असतं. डॉक्युमेंट टाईप डेफिनेशन इज यूज इन XML मध्ये यूज करतो टू डिफाईन द स्ट्रक्चर्ड अँड लिगल एलिमेंट्स ऑफ अ XML डॉक्युमेंट. कळलं. नंतर काय, इट स्पेसिफाईज एलिमेंट्स, attributes, order of elements, rules for XML data. DTD helps to check whether the XML document is valid or not. DTD कशासाठी यूज होतं, ते चेक करतं की जे XML डॉक्युमेंट आपल्याकडे अवेलेबल ते व्हॅलिड आहे की नाही आहे. कळलं. आता एक इंटरनल DTD असतं. आता बघा CSS मध्ये काय राहतं, एक इंटरनल CSS असतं, एक्सटर्नल CSS असतं. तसंच इथं काय असतं, इंटरनल DTD, एक्सटर्नल DTD. आता इंटरनल DTD म्हणजे काय, वेन द DTD इज रिटन इनसाइड द सेम XML डॉक्युमेंट. जसं की आपण बघा
CSS जी होती समजा HTML असेल, HTML मध्येच कुठंतरी CSS लिहायचो. तसंच आहे, when DTD is written inside the same XML डॉक्युमेंट मध्येच आपण काय लिहिलं, DTD लिहिली. इट इज कॉल्ड एज इंटरनल. इंटरनलीच लिहिलं ना आपण, एक्सटर्नल थोडी लिहिलं. मग त्याला आपण कसं डिक्लेअर करतो, डॉक टाईप म्हणून डिक्लेरेशन करतो. कळलं? हे झालं सिंटॅक्स. आता हे एक एक्झाम्पल आहे इंटरनल DTDचं. कळलं का? डॉक टाईप म्हणून आपण डिक्लेअर करतो याला, आणि हे एक एक्झाम्पल आहे. आता एलिमेंट स्टुडंट, एलिमेंट नेम, एलिमेंट रोल नंबर. स्टुडंटमध्ये आपण कोण घेतलं, सुशील 101 घेतलं. कळलं का इथपर्यंत? आता यानंतर काय एक्सप्लेनेशन मध्ये, डॉक टाईप स्टुडंट डिफाईन्स द रूट एलिमेंट. हा काय दाखवतो, डॉक टाईप स्टुडंट एक रूट एलिमेंट आहे. कळलं? HTML मध्ये पण एक रूट एलिमेंट असतो. कळलं? तसंच इथं पण काय असतो, XML मध्ये पण रूट एलिमेंट असतो. एलिमेंट स्टुडंट कोण आहे आता, नेम, रोल नंबर. स्पेसिफाय द स्टुडंट कंटेन्स नेम अँड रोल नंबर. आणि जो एलिमेंट स्टुडंट आहे तो काय करतो, नेम आणि रोल नंबर कंटेन करतो. कळलं? #PCDATA मीन्स पार्स कॅरेक्टर डेटा. पार्स कॅरेक्टर डेटा म्हणजे काय, टेक्स्ट डेटा असतो. कळलं का? कळलं इथपर्यंत? पार्स कॅरेक्टर डेटा म्हणजे टेक्स्ट डेटा. आता यानंतर काय आपल्याला बघायचंय, DTD तर बघितलं आपण. व्हॉट इज AJAX? AJAX काय असतं सांगा बरं. AJAX एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल. AJAX स्टँड्स फॉर असिंक्रोनस जावास्क्रिप्ट अँड XML. कळलं? AJAX म्हणजे काय, असिंक्रोनस जावास्क्रिप्ट अँड XML. असिंक्रोनस जावास्क्रिप्ट अँड XML. इट इज अ वेब डेव्हलपमेंट टेक्निक यूज टू क्रिएट फास्ट अँड इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस. ही एकदम भारी कन्सेप्ट आहे बघा. आपण हिला एकदम भारी एक्सप्लेन करू. काय कन्सेप्ट आहे, AJAX म्हणजे काय, समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेले एखादा, आणि एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर काय होतं की समजा तुम्हाला त्यांनी एखादी प्लेट सर्व केली, थाली सर्व केली. बरोबर? आता थालीमध्ये काय राहिलं, समजा थालीमध्ये तो एखादी गोष्ट द्यायची विसरला, समजा चपाती द्यायचा विसरला तो तुम्हाला. बाकी सर्व दिलं त्यांनी, पण एक रोटी किंवा मग चपाती द्यायचं तुम्हाला तो विसरला. मग तुम्ही त्याला बोलवलं वेटरला की वेटर इकडे म्हणून, आणि तू चपाती द्यायचं विसरला. मग वेटर असं करणार आहे का सांगा बरं, की तुमचं सगळं ताट घेऊन जाईल आणि पूर्ण नवीन ताट आणून तुम्हाला वापस त्यामध्ये चपाती पण राहील? असं करेन का, की तो फक्त तुम्हाला जे चपाती मिसिंग आहे तर चपाती आणून देईन? काय करेन तो सांगा बरं. चपाती मिसिंग आहे तर चपाती आणून देईन, तो सगळं ताट घेऊन वापस सगळं रिलोड कशाला करेन? कळलं का? तसंच AJAX पण काम करतं. AJAX काय करतं, AJAX अलाउज डेटा टू बी एक्सचेंज विथ द सर्व्हर विदाउट रिलोडिंग द एंटायर वेब पेज. आता तुम्हाला काय एखादी गोष्ट समजा एक्सचेंज करायची किंवा मिसिंग आहे, तर तुम्ही काय करणार, सगळं वेब पेज वापस रिलोड करणार, की जो डेटा एक्सचेंज करायचा आहे, जो डेटा मिसिंग आहे तोच फक्त बोलावणार? काय करणार तुम्ही सांगा बरं. तेवढाच डेटा बोलावणार. कळलं? मग तेच AJAX काम करतं. फीचर्स ऑफ AJAX काय, सेंड्स रिक्वेस्ट असिंक्रोनसली, इम्प्रूव्ह. यामुळं काय होतं, वेब पेज रिलोड नाही करावं लागत आपल्याला, म्हणून वेब पेजची स्पीड वाढते. रिड्युसेस पेज रिलोड. युजेस जावास्क्रिप्ट फॉर कम्युनिकेशन विथ सर्व्हर. जावास्क्रिप्ट वापरते कम्युनिकेशनसाठी. वर्किंग ऑफ AJAX काय, युजर परफॉर्म्स अन ॲक्शन. युजरनी ॲक्शन परफॉर्म केली. जावास्क्रिप्ट क्रिएट्स AJAX रिक्वेस्ट. जावास्क्रिप्टनी काय केलं, एक AJAX रिक्वेस्ट बनवली. कळलं? रिक्वेस्ट इज सेंड टू द सर्व्हर. युजरनी एखादी ॲक्शन परफॉर्म केली, जावास्क्रिप्टनी AJAX रिक्वेस्ट बनवली. रिक्वेस्ट कुठं पाठवली आपण, सर्व्हरला. सर्व्हर प्रोसेसेस द रिक्वेस्ट अँड सेंड्स रिस्पॉन्स. आता सर्व्हरकडे रिक्वेस्ट गेली, तो काय करणार आहे, रिक्वेस्ट प्रोसेस करन आणि रिस्पॉन्स सेंड करन. वेब पेज अपडेट्स ओनली रिक्वायर्ड डेटा विदाउट रिफ्रेशिंग. मग जेव्हा रिस्पॉन्स येतो आपल्याकडं, तेव्हा काय करतं वेब पेज, फक्त जो रिक्वायर्ड डेटा आहे आपल्याला तेवढाच अपडेट करतं, पूर्ण पेज रिफ्रेश करत नाही. कळलं का? तुमच्याकडे जर का चपाती कमी आहे तर तुम्ही फक्त चपाती सांगशाल, ना की वापस पूर्ण तुमची थाली रिलोड करून आणायला सांगशाल. तसंच जेव्हा आपल्याकडे रिस्पॉन्स येतो, रिस्पॉन्स आल्यानंतर
पूर्ण वेब पेज आपण रीलोड करत नाही, फक्त जो रिक्वायर्ड डेटा आहे तेवढाच रिफ्रेश होतो. कळलं का इथपर्यंत? आता याचं एक्झाम्पल बघा. AJX हे एक्झाम्पल दिलंय मी, एवढं तुम्ही बघू शकताय. लोड करन डेटाला, नंतर काय करन, नंतर रेडी स्टेटमध्ये राहीन, नंतर काय करन गेट एलिमेंट बाय ID इनर HTML वापरून. हा एक एक्झाम्पल झालं. कळलं? एक्झाम्पल ऑफ हे AJAX लोड डेटा. ऑन क्लिक जेव्हा करशाल तुम्ही तेव्हा ते डेटा लोड करतं. कळलं? हे सगळ्या मेथड्स वापरून आपण हे करू शकतो. आता मी फक्त त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो. काय? HTML HTTP रिक्वेस्ट क्रिएट्स AJAX ऑब्जेक्ट. HTML HTTP रिक्वेस्ट काय करते? एक ऑब्जेक्ट बनवती AJAX नावाचं. ओपन प्रिपेअर रिक्वेस्ट टू सर्व्हर. ओपन काय करतं? प्रिपेअर करतं रिक्वेस्ट सर्व्हरसाठी. आणि सेंड काय करतं? रिक्वेस्ट सेंड करणार आहे. रिस्पॉन्स इज डिस्प्लेड इनसाइड पॅराग्राफ विदाउट पेज लोड. मग पेज लोड न होता काय करतं? रिस्पॉन्स डिस्प्ले होतो आपला. पॅराग्राफमध्येच रिस्पॉन्स हा डिस्प्ले केला जातो. कळलं का इथपर्यंत? आता यानंतर काय? डिफरन्शिएट बिटवीन जेनेरिक सर्व्हलेट अँड HTTP सर्व्हलेट. जेनेरिक सर्व्हलेट काय आणि HTTP सर्व्हलेट बिलॉंग टू javax.servlet पॅकेज. हे कशा? जेनेरिक सर्व्हलेट कुठं बिलॉंग करतं? javax.servletला, आणि हे javax servlet.http ला. कळलं? हे काय? प्रोटोकॉल इंडिपेंडंट असतं. आणि HTTP प्रोटोकॉल आहे ना, जेनेरिक सर्व्हलेटमध्ये आपण प्रोटोकॉल वापरतो का? नाही वापरत. पण इथं काय वापरतो? एक HTTP प्रोटोकॉल वापरतो. मग हे कशावरती डिपेंड करतं? HTTP प्रोटोकॉलवरती डिपेंड करतं. हे सर्व्हिसेसचा यूज करतं. युजेस डू गेट डू पोस्ट मेथडचा यूज करतं. कळलं? ही सर्व्हिसेस मेथडचा यूज करतं. हे डू गेट डू पोस्ट मेथड हे सगळ्या प्रोटोकॉलसाठी सुटेबल आहे. हे सुटेबल फॉर ओनली वेब ॲप्लिकेशनसाठी, जे की HTTP प्रोटोकॉल वापरतात. कळलं? सिम्पलर आणि हे लेस पॉवरफुल आहे. काय? सिम्पलर आहे आणि लेस पॉवरफुल आहे. हे मोर पॉवरफुल आणि वाईडली यूज केलं जातं. कळलं? जे HTTP सर्व्हलेट आहे ते मोर पॉवरफुल आहे आणि जास्तीत जास्त यूज केलं जातं. आणि जे जेनेरिक सर्व्हलेट आहे ते लेस पॉवरफुल आहे. हे काय करतं? एक्सटेंड्स करतं जेनेरिक सर्व्हलेट क्लास आणि एक्सटेंड्स करतं HTTP सर्व्हलेट क्लास. आपण आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल बघितले ते शक्यतो हेच होते की ते HTTP सर्व्हलेट क्लासला एक्सटेंड करायचे, ना की जेनेरिकचे बघितलं. कळलं? कळलं का? एक प्रोटोकॉल इंडिपेंडंट आहे, हे डिपेंडंट आहे. HTTP प्रोटोकॉल नाही वापरत, हे वापरतं. म्हणजे डिपेंडंट आहे प्रोटोकॉलवरती. हे सर्व्हिस मेथड वापरतं. हे डू गेट डू पोस्ट वापरतं. याला सगळे प्रोटोकॉल चालतं. याला फक्त वेब ॲप्लिकेशनवाले प्रोटोकॉल. हे सिम्पलर आहे, हे मोर पॉवरफुल आहे. आणि हे जेनेरिक सर्व्हलेट क्लासला एक्सटेंड करतं आणि हे HTTP सर्व्हलेट क्लासला एक्सटेंड करतं. कळलं का? त्यानंतर काय? आता बघा बरं, HTML आणि XML मध्ये काय डिफरन्स आहे? हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. ही कोणती आहे? हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. हे काय करते? यूज टू डिस्प्ले डेटा ऑन वेब पेजेस. वेब पेजेसवरती तुम्हाला जर काही डेटा डिस्प्ले करायचं आहे त्यासाठी काय यूज होईल? HTML. आणि XML कशासाठी यूज होते? यूज टू स्टोर्ड अँड ट्रान्सपोर्ट डेटा. डेटाला हे डिस्प्ले करतं आणि हे काय करतं? स्टोअर करतं किंवा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं. यामध्ये HTML मध्ये टॅग्स हे काय प्रीडिफाईंड असतात आणि टॅग्स इथं युजर डिफाईन म्हणजे आपण डिफाईन करतो. इकडे जे HTML टॅग्स असतात कोणते पण झाले, ड्यू एलिमेंट वगैरे जे सगळे एलिमेंट्स असो, टॅग असो, हे सगळे काय इकडे प्रीडिफाईन हे युजर डिफाईन असतं. हे फोकसेस ऑन प्रेझेंटेशन ऑफ डेटा. आता HTML जी लँग्वेज आहे ती सगळी प्रेझेंटेशनसाठीच यूज होते. तर मग हे प्रेझेंटेशन ऑफ डेटावरती फोकस करतं आणि हे डिस्क्रिप्शन ऑफ डेटावरती फोकस करतं. हे केस सेन्सिटिव्ह नाही आहे HTML. जे XML आहे ते केस सेन्सिटिव्ह आहे. याच्यामध्ये काय राहतं? HTML मध्ये क्लोजिंग टॅग्स आर ऑप्शनल इन सम केसेस. पण इकडे काय? क्लोजिंग टॅग्स हे मॅन्डेटरी असतं, लागतातच. इथं तसे क्लोजिंग टॅग्स हे काही केसेसमध्ये ऑप्शनल आहे. HTML हॅज फिक्स टॅग सेट लाईक HTML बॉडी,
XML allows custom tags म्हणजे बनवलेले. मेनली यूज फॉर वेब पेज डिझाईन, मेनली यूज फॉर डेटा एक्सचेंज. डेटा एक्सचेंज म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि स्टोअरसाठी यूज होते, तर डेटा एक्सचेंज चालणारच आहे. इकडे काय वेब पेज डिझाईनसाठी यूज होते. कळलं का इथपर्यंत? यानंतर काय आता राईट शॉर्ट नोट ऑन XML ट्रान्सफॉर्मेशन. आता XML ट्रान्सफॉर्मेशन काय असतं? XML transformation is the process of converting an XML documentation into another format such as HTML. म्हणजे XML ट्रान्सफॉर्मेशन काय? XML डॉक्युमेंट जे त्याला आपण कशात कन्वर्ट करतो? XML डॉक्युमेंटला एका HTML फॉर्मॅटमध्ये किंवा अनदर XML डॉक्युमेंटमध्ये कन्वर्ट करतो. कळलं का? or plain text using transformation language like XSLT म्हणजे एक्सटेन्सिबल स्टाईल शीट लँग्वेज ट्रान्सफॉर्मेशन. काय? एक्सटेन्सिबल स्टाईल शीट लँग्वेज ट्रान्सफॉर्मेशन. आता बघा, नीड फॉर XML ट्रान्सफॉर्मेशन काय? टू डिस्प्ले XML डेटा इन रीडेबल फॉर्मॅट. XML डेटा जो आहे तो रीडेबल फॉर्मॅटमध्ये आपल्याला वाचता आला पाहिजे अशा फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं राहतं, म्हणून आपण XML ट्रान्सफॉर्मेशन करतो. टू कन्वर्ट XML इंटू HTML वेब पेजेस. XML ला जर का HTML वेब पेजेसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय वापरू? XML ट्रान्सफॉर्मेशन. टू एक्सचेंज डेटा बिटवीन डिफरंट सिस्टम्स. डिफरंट सिस्टम्समध्ये जर का डेटा एक्सचेंज करायचा असेल त्यासाठी यूज होतं. टू रिस्ट्रक्चर XML डॉक्युमेंट. कळलं? आता XSLT काय? एक्सटेन्सिबल स्टाईल शीट लँग्वेज ट्रान्सफॉर्मेशन. XSLT is the most commonly used language for XML transformation. It defines rules to transform XML document into desired output format. कळलं? XSLT काय? ते डिफाईन करतो रूल XML डॉक्युमेंटला एका आउटपुट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. कळलं का? यानंतर काय आता वर्किंग ऑफ XML ट्रान्सफॉर्मेशन. वर्किंग ऑफ XML ट्रान्सफॉर्मेशनला कसं सांगशाल तुम्ही सांगा बरं? काय नेक्स्ट पॉइंट आपला? वर्किंग ऑफ XML ट्रान्सफॉर्मेशन. XML डॉक्युमेंट कंटेन्स डेटा. आता XML डॉक्युमेंट्समध्ये काय राहणार आहे? डेटा राहणार आहे काहीतरी. XSLT स्टाईल शीट कंटेंट ट्रान्सफॉर्मेशन रूल. यामध्ये डेटा राहणार आहे, यामध्ये काय राहणार आहे? XSLT मध्ये ट्रान्सफॉर्मेशन रूल्स राहणार आहे. XSLT प्रोसेसर अप्लाइज रूल्स ऑन. जे याच्यातले रूल्स राहतात ते कशावरती अप्लाय होता? XML डेटावरती. आणि आउटपुट इज जनरेटेड इन HTML, XML और टेक्स्ट फॉर्मॅट. आउटपुट कशात जनरेट होतो? HTML मध्ये, XML मध्ये किंवा मग टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये. कळलं का? सेपरेट्स डेटा फ्रॉम प्रेझेंटेशन. डेटाला सेपरेट करतं प्रेझेंटेशन पासून. त्यानंतर काय? इझी डेटा एक्सचेंज बिटवीन प्लॅटफॉर्म्स. डेटा इझिली एक्सचेंज होतो प्लॅटफॉर्म्समध्ये. कळलं? ऍप्लिकेशन्स ऑफ XML ट्रान्सफॉर्मेशन. आता जनरेटिंग HTML पेजेस फ्रॉम XML. HTML पेजेस जनरेट करायचे असेल XML पासून तर आपण काय करतो? XML ट्रान्सफॉर्मेशन वापरतो. जर का XMLचा डेटा रिपोर्ट्समध्ये कन्वर्ट करायचा असेल तरी पण XML ट्रान्सफॉर्मेशन वापरतो. डेटा इंटिग्रेशन करायचं असेल, पाठवायचं असेल एकमेकांना किंवा इंटिग्रेट करायचं असेल तरी XML ट्रान्सफॉर्मेशन वापरतो. वेब सर्व्हिसेस अँड डेटा एक्सचेंज. हे झालं आता स्टुडंट, रोल नंबर, राहुल 85 मार्क्स. कळलं? यानंतर काय आता आपलं कम्पेअर डू गेट अँड डू पोस्ट मेथड. आता दोन डू गेट आणि डू पोस्ट मेथड कम्पेअर करायचं. In Java servlets, do get and do post method are used to handle client requests sent through the HTTP protocol. Client request handle करायला यूज होतं ते. Both methods are defined in the HTTP servlet. दोन्ही पण मेथड कशामध्ये डिफाईंड आहे? HTTP servlet क्लासमध्ये. आता याची डेफिनेशन काय? हे HTTP गेट रिक्वेस्ट हँडल करतं, डू गेट. आणि डू पोस्ट काय करतं? HTTP पोस्ट रिक्वेस्ट हँडल करतं. यामध्ये काय राहतं? डेटा कुठ कशात सेंड होतो? URL मध्ये. आणि यामध्ये डेटा सेंड होतो बॉडीमध्ये. कळलं का? डू पोस्ट रिक्वेस्ट जी राहते त्यामध्ये बॉडीमध्ये डेटा सेंड होतो
आणि हा URL मध्ये लिंकमध्ये डेटा सेंड होतो. डेटा इज व्हिजिबल, URL मधला जो डेटा राहतो तो व्हिजिबल राहतो आणि जो बॉडी मधला डेटा राहतो तो नॉट व्हिजिबल राहतो. कळलं? त्यामुळे हा डेटा व्हिजिबल आहे म्हणून हे लेस सिक्युअर आहे, हा डेटा व्हिजिबल नाहीये म्हणून हे मोर सिक्युअर आहे. कळलं? लिमिटेड डेटा कॅन बी सेंड ड्यू टू URL लेंथ रिस्ट्रिक्शन. आता URL मध्ये डेटा पाठवावा लागतो तर URL लेंथचं काहीतरी रिस्ट्रिक्शन राहील म्हणून आपण लिमिटेड डेटा सेंड करू शकतोय आणि इकडे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा सेंड करू शकतोय. कळलं? स्पीड काय याची? फास्टर बिकॉज डेटा ट्रॅव्हल्स विथ URL. याची स्पीड काय फास्टर आहे कारण डेटा हा URL मध्ये ट्रॅव्हल करतो. आणि याची स्पीड काय स्लोअर आहे टू रिक्वेस्ट बॉडी प्रोसेसिंग. कळलं? रिक्वेस्ट कॅन बी बुकमार्क. इथं रिक्वेस्ट आपण बुकमार्क करू शकतोय आणि इथं बुकमार्क नाही करू शकत. ब्राउझर कॅन कॅशे गेट रिक्वेस्ट, युजली नॉट कॅशे. कळलं? यूज फॉर फेचिंग ऑर रिट्रायव्हिंग डाटा. आपण गेट रिक्वेस्ट कशासाठी पाठवतो की आपल्याला किती डेटा पाहिजे असन वगैरे, मग फेचिंग करायचं असेल किंवा रिट्राईव्ह करायचं असेल डेटा तर आपण गेट पाठवतो. आणि डू पोस्ट काय? यूज फॉर सबमिटिंग. सबमिट करायचं असेल, पोस्ट करायचं आहे म्हणजे सबमिट करायचं आहे लार्ज डेटा तर हे वापरतो. रिपीटेड रिक्वेस्ट गिव्ह सेम रिझल्ट. आता तुम्ही किती पण रिक्वेस्ट पाठवले गेट रिक्वेस्ट की मला हे पाहिजे सेम तर सेमच रिझल्ट येणार आहे. पण आता तुम्ही प्रत्येक वेळेस पोस्ट केलो तर काहीतरी वेगळ्या पोस्ट होणार आहे ना. मे चेंज सर्व्हर डेटा रिपीटेडली. सच ऑपरेशन्स फेचिंग वेब पेजेस. लॉग इन फॉर्म्स, रजिस्ट्रेशन फॉर्म्स, फाईल अपलोड वगैरे हे कशात येतं? डू पोस्टमध्ये. आणि फेचिंग वेब पेजेस वगैरे हे कशामध्ये येतं? डू गेटमध्ये येतं. कळलं का इथपर्यंत? यानंतर आपल्याला काय बघायचं आहे आता? प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग XML डॉक्युमेंट. आता एक्सप्लेन द फॉलोइंग. प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग XML डॉक्युमेंट. आता XML ट्रान्सफॉर्मेशन आपण आत्ताच बघितलं मागच, बरोबर? पण तरी एकदा बघूया. XML ट्रान्सफॉर्मेशन इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग अँड XML डॉक्युमेंट. XML डॉक्युमेंटला कशाच्या? HTML मध्ये कन्वर्ट करीन किंवा दुसरी XML फाईलमध्ये कन्वर्ट करेन किंवा कशाच्या मदतीने? XSLTच्या मदतीने केलं त्याला काय म्हणायचं? XML ट्रान्सफॉर्मेशन. आता स्टेप्स काय असतात? क्रिएशन ऑफ XML डॉक्युमेंट. तुम्ही काय बनवलं? पहिले XML डॉक्युमेंट बनवली जी स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये, युजर डिफाईन टॅग्स त्यामध्ये सगळे. कळलं? हे झालं एक्झाम्पल आहे. XML डॉक्युमेंट बनवलं. आता एक स्टाईल शीट बनवली. XSLT डिफाईन्स ट्रान्सफॉर्मेशन रूल्स, ज्यामध्ये रूल्स आहे ट्रान्सफॉर्मेशन. इट स्पेसिफाईज हाऊ XML डेटा शुड बी डिस्प्लेड. ते काय सांगतं की XMLचा डेटा कसा डिस्प्ले झाला पाहिजे. कळलं का? यानंतर काय आता? हे सगळी XSLT स्टाईल शीट आहे. यामध्ये सगळे रूल्स वगैरे असतात, कसा डिस्प्ले करायचा, काय करायचं. कळलं? XSLT प्रोसेसर काय आता? द XSLT प्रोसेसर रीड्स बोथ XML अँड XSL फाईल्स. ते दोन्हीला पण रीड करतं आणि ट्रान्सफॉर्मेशन रूल्स कशावरती लावतं? XML डेटावरती अप्लाय करतं. जनरेशन ऑफ आउटपुट काय आता? फायनल आउटपुट इज प्रोड्यूस. फायनल आउटपुट तर आपल्याला यामध्येच भेटणार आहे, HTML, XML किंवा टेक्स्ट किंवा PDF मध्ये. मग ॲडव्हान्टेजेस काय XML ट्रान्सफॉर्मेशनचे? ते सेपरेट करतं डेटाला फ्रॉम प्रेझेंटेशन, रियुजेबल फॉर्मॅटिंग रूल्स. म्हणजे तुम्हाला एखादं वेब पेज जनरेट करायचं असेल, रिपोर्ट जनरेशन असेल, डेटा इंटिग्रेशन असेल, वेब सर्व्हिसेस असेल तर तुम्ही XML ट्रान्सफॉर्मेशन वापरू शकताय. कळलं का इथपर्यंत? यानंतर काय आता? HTTP सेशन is a mechanism used to maintain user data and state between multiple requests in a web application. HTTP सेशन का एक mechanism है used to maintain user data and state between multiple requests in web application. आता multiple request जाता, बरोबर? रिक्वेस्ट येता जाता तर मग त्या रिक्वेस्ट मधलं जो युजर डेटा असतो तो मेंटेन करणं, त्या मेकॅनिझमला काय म्हणतो आपण? HTTP सेशन. कळलं का? सिन्स HTTP इज अ स्टेटलेस प्रोटोकॉल, म्हणजे रिक्वेस्ट ही रिस्पॉन्सवरती डिपेंड करत नाही, त्याला म्हणायचं स्टेटलेस. द सर्व्हर कॅन नॉट रिमेंबर युजर इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली. त्यामुळे काय होतं? युजरची इन्फॉर्मेशन ही ऑटोमॅटिकली लक्षात राहत नाही.
मग HTTP सेशन हेल्प्स इन ट्रॅकिंग युजर ऍक्टिव्हिटीज. पण तो जो युजर डेटा असतो तो कोण स्टोअर करतं? HTTP सेशन. मग HTTP सेशनमुळे काय होतं? ट्रॅक करण्यासाठी युजर ऍक्टिव्हिटी सोपं जातं. कळलं का? फीचर्स ऑफ HTTP सेशन्स काय? स्टोअर्स युजर स्पेसिफिक इन्फॉर्मेशन ऑन सर्व्हर साइड. ते काय करतं? सर्व्हर साइडवरती युजर स्पेसिफिक इन्फॉर्मेशन ही स्टोअर करतं. मेंटेन स्टेट बिटवीन क्लायंट आणि रिक्वेस्ट मधली स्टेट बिटवीन क्लायंट रिक्वेस्ट. क्लायंटच्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्यामध्ये ते स्टेट्स मेंटेन करतं. इच युजर गेट अ युनिक सेशन ID. प्रत्येक युजरला एक वेगळी सेशन ID भेटते. कळलं का? पहिले काय केलं, आता वर्किंग बघा. युजरनी काय केलं? एक रिक्वेस्ट सेंड केली सर्व्हरला. मग सर्व्हर काय करतं? एक सेशन ऑब्जेक्ट क्रिएट करतं. मग युनिक सेशन ID जनरेट होते. एक सेशन ऑब्जेक्ट तयार झालं तर एक युनिक सेशन ID जनरेट होते. सेशन ID इज सेंड थ्रू कुकीज और URL रायटिंग. सेशन ID कशा थ्रू पाठवली जाते? कुकीज किंवा मग URL रायटिंग. क्लायंट सेंड सेशन ID विथ एव्हरी रिक्वेस्ट. क्लायंट काय करेन? आता सेशन ID तर राहणारच आहे प्रत्येक रिक्वेस्टला. मग ते सेशन ID प्रत्येक रिक्वेस्ट सोबत पाठवत जाईल. कळलं? सर्व्हर आयडेंटिफाईज द युजर युझिंग सेशन ID. सर्व्हरला कसं कळतं आता हाच युजर आहे? सेशन ID वरनं ते ओळखलं जातं. कळलं? कळलं का इथपर्यंत? कळलं का सगळ्यांना? यानंतर काय आता गेट मेथड आहे, पोस्ट आहे. मग आता सेट ऍट्रिब्यूट मेथड जी आहे ती काय करते? स्टोअर्स करते डेटाला सेशन्स मध्ये. कळलं? सेट ऍट्रिब्यूट जी आहे ती स्टोअर करते डेटा सेशन मध्ये. गेट ऍट्रिब्यूट काय करतं? सेशनचा डेटा रिट्राईव्ह करतं. कळलं? रिमूव्ह ऍट्रिब्यूट काय करतं? रिमूव्ह करतं ऍट्रिब्यूटला सेशन मधून. इनव्हॅलिडेट काय करतं? डिस्ट्रॉय करतं सेशनला. गेट ID काय करतं? रिटर्न सेशन ID. HTTP सेशनच्या इंटरफेसमध्ये काय असतं? सेट ऍट्रिब्यूट जर का वापरला आपण मेथड तर ती डेटा स्टोअर करेन सेशनचा. गेट ऍट्रिब्यूट वापरलं तर सेशनचा डेटा रिट्राईव्ह करेन. रिमूव्ह ऍट्रिब्यूट वापरलं तर काढून टाकन. इनव्हॅलिडेट वापरलं तर डिस्ट्रॉय करून टाकन. गेट ID वापरली तर असेल तर सेशन ID भेटेन आपल्याला. ऍडव्हान्टेजेस काय? युजरची लॉग इन इन्फॉर्मेशन, पर्सनलाइज युजर इंटरॅक्शन हे सगळं प्रोव्हाइड करतं ते आपल्याला. ऑनलाईन शॉपिंग कार्ट असो, युजर ऑथेंटिकेशन असो, बँकिंग ऍप्लिकेशन, लर्निंग पोर्टल, या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला मदत होते. कळलं का इथपर्यंत? कळलं? आता बघा, एक्सप्लेन XML विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर डिक्लेरेशन, सिंटॅक्स आणि नेम स्पेस. XML विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर डिक्लेरेशन, सिंटॅक्स अँड नेम स्पेस. XML काय? एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. XML काय? एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज इज अ मार्कअप लँग्वेज यूज टू स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट डेटा. कशासाठी यूज होतंय? स्टोअर करण्यासाठी आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी डेटाला. इट इज अ स्ट्रक्चर्ड अँड सेल्फ डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट. तो काय? एक स्ट्रक्चर्ड आणि सेल्फ डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट. इट इज बोथ ह्युमन रिडेबल अँड मशीन रिडेबल. दोन्ही पण येते, ह्युमन पण रिडेबल आहे आणि मशीन पण रिडेबल. आता XMLचं स्ट्रक्चर काय? अन XML डॉक्युमेंट हॅज अ ट्री लाईक स्ट्रक्चर. ट्री लाईक स्ट्रक्चर राहतं, कन्सिस्टिंग ऑफ एलिमेंट्स राहतात, त्यामध्ये ऍट्रिब्यूट्स असतात, टॅग्स असतात. कळलं? बेसिक स्ट्रक्चर ऑफ XML काय? हे झालं आता XMLचं स्ट्रक्चर. यामध्ये कंपोनंट्स काय असतात? आता एक रूट एलिमेंट असतो. रूट एलिमेंट म्हणजे काय? एव्हरी XML डॉक्युमेंट्स मस्ट कंटेन वट रूट एलिमेंट. प्रत्येक XML डॉक्युमेंटला एक रूट एलिमेंट तरी पाहिजेच, ज्यामध्ये बाकी सगळे एलिमेंट आहे. कळलं का? एका रूट एलिमेंट असा पाहिजे की ज्यामध्ये बाकी सगळे एलिमेंट आहे. जसं की इथं रूट एलिमेंट काय? स्टुडंट. आता बघा, स्टुडंट मध्ये नेम वापस एलिमेंट आहे, रोल नंबर आहे, सिटी आहे. या स्टुडंटच्या एलिमेंट मध्ये बाकीचे सगळे आहे ना. हा काय झाला? स्टुडंट एक रूट एलिमेंट झाला. कळलं? त्यानंतर काय? आता एलिमेंट. एलिमेंट्स म्हणजे काय? एलिमेंट्स आर डिफाईन युझिंग ओपनिंग अँड क्लोजिंग टॅग्स. दे कंटेन डेटा. आता एलिमेंट काय? एक नेम आहे, ओपनिंग टॅग आहे आणि हा क्लोज टॅग आहे नेमचा, त्यामध्ये डेटा असतो. याला काय म्हणायचं? एलिमेंट म्हणायचं.
ॲट्रिब्यूट म्हणजे काय? ॲट्रिब्यूट प्रोव्हाइड ॲडिशनल इन्फो अबाउट एलिमेंट्स. आता बघा स्टुडंट एक एलिमेंट होता, पण आय डी इक्वल टू 101 आहे, म्हणजे एलिमेंटची एक ॲडिशनल इन्फो प्रोव्हाइड करता येते, त्याला म्हणायचं ॲट्रिब्यूट. आणि नेस्टेड एलिमेंट म्हणजे काय? XML एलिमेंट्स कॅन कंटेन अदर एलिमेंट. म्हणजे स्टुडंट एलिमेंटमध्ये बाकीचे होते ना, नेम, रोल नंबर वगैरे, एका एलिमेंटमध्ये जर बाकीचे एलिमेंट असतील तर त्याला म्हणायचं नेस्टेड एलिमेंट्स. कळलं? एकात एक जर का असेल, स्टुडंट इथं ओपन होतं, इथं क्लोज होतं, पण त्यामध्ये एक नेम आहे जे ओपन होऊन क्लोज होतं एलिमेंट, तर हे नेस्टेड झालं. कळलं का इथपर्यंत? आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे आता. व्हॉट आर द स्ट्रेंथ्स ऑफ XML टेक्नॉलॉजी, एक्सप्लेन द नीड ऑफ XML. पण हे बघण्याच्या पहिले आपण काय करणार आहे की ह्या ज्या नोट्स तुम्ही बघितल्याच असं ना आतापर्यंत, इथपर्यंत बघितला व्हिडिओ म्हटल्यानंतर, तर ह्या नोट्सची लिंक मी टेलिग्राममध्ये टाकलेली आहे, नक्की ॲक्सेस करा. तिथे जाऊन तुम्ही बघू शकताय की म्हणजे भरपूर नोट्स अपलोड झालेले आहे, आणि जसे जसे लेक्चर्स येतील तसे तसे त्या नोट्स अपलोड होत जाईल. तिथे लवकरात लवकर मी सगळ्या नोट्स अपलोड करण्याचं ट्राय करतोय. कळलं का? आता यानंतर काय बघणार आपण? स्ट्रेंथ ऑफ XML टेक्नॉलॉजी काय? XML एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज इज अ मार्कअप लँग्वेज यूज टू स्टोर अँड ट्रान्सपोर्ट डेटा. कशासाठी यूज होते XML? आपण भरपूर वेळा बघितलं. एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज आहे जी की यूज होते स्टोअर आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी डेटाला. त्याच्या मेन स्ट्रेंथ काय? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. म्हणजे काय? XML डेटा कॅन बी यूज ऑन डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम्स अँड द ॲप्लिकेशन्स विदाउट मॉडिफिकेशन. म्हणजे जो XML डेटा आहे तो आपण डिफरंट ऑपरेटिंग सिस्टमवरती यूज करू शकतोय, अँड ॲप्लिकेशन्स विदाउट मॉडिफाय न करता. सेल्फ डिस्क्रिप्टिव्ह डेटा म्हणजे काय? XML युजेस युजर डिफाईन टॅग्स. म्हणजे आपण जे डिफाईन करतो, युजर डिफाईन करतो, ते टॅग्स यूज करतो. सो द डेटा इटसेल्फ डिफाईन. म्हणजे आपण समजा एखादा टॅग यूज केला तर आपण त्याला काहीतरी मिनिंग असणार आहे म्हणून यूज करतोय, मग ते स्वतःचा मिनिंग तेच सांगतं जो टॅग यूज करतोय, म्हणून सेल्फ डिस्क्रिप्टिव्ह डेटा असतो. इझी डेटा एक्सचेंज म्हणजे काय? XML इज वाईडली यूज फॉर एक्सचेंजिंग डेटा बिटवीन डिफरंट ॲप्लिकेशन्स ओव्हर द इंटरनेट. XML काय करतं? डेटा वाईडली कशासाठी यूज होतो जास्त XMLचं सांगा बरं. जर का तुम्हाला डेटा एक्सचेंज करायचा असेल डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सवरती, तर XMLचा यूज करतो आपण. एक्सटेन्सिबल म्हणजे काय? युजर्स कॅन क्रिएट देअर ओन टॅग्स अकॉर्डिंग टू ॲप्लिकेशन रिक्वायरमेंट. म्हणजे युजर त्यांचे स्वतःचे टॅग क्रिएट करू शकताय, जशी आपली रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण टॅग क्रिएट करू शकतो, त्याला म्हणायचं एक्सटेन्सिबल. ह्युमन अँड मशीन रिडेबल म्हणजे काय? जे XML डॉक्युमेंट्स असतात ते इझी असतं रीड आणि अंडरस्टँडसाठी, ह्युमन्सला पण आणि मशीन्सला पण. कळलं? यानंतर काय आता सांगा बरं? नीड ऑफ XML. नीड ऑफ XML म्हणजे काय? नीड फॉर द XML अरायझेस बिकॉज ऑफ द फॉलोइंग रिझन्स. नीड ऑफ XML काय आता सांगा बरं? डेटा स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट. XML इज यूज टू स्टोअर अँड ट्रान्सफर स्ट्रक्चर्ड डेटा इफिशियंटली बिटवीन सिस्टम्स. आता डेटा स्टोरेजसाठी यूज होतं, ट्रान्सपोर्टसाठी यूज होतं, त्यामुळे हे XML आपल्याला लागतं. कळलं? डेटा शेअरिंग बिटवीन डिफरंट प्लॅटफॉर्म्स म्हणजे डिफरंट ॲप्लिकेशन्स आहे ते काय करू शकतात, त्यांच्यामध्ये डेटा शेअर होतो. सेपरेशन्स ऑफ डेटा प्रेझेंटेशन म्हणजे काय? XML स्टोअर्स ओनली डेटा व्हाईल प्रेझेंटेशन कॅन बी हँडल सेपरेटली. XML काय करतं? फक्त डेटा स्टोअर करतं. प्रेझेंटेशन कोण हँडल करेल? CSS किंवा मग XSL. कळलं? वेब सर्व्हिसेस अँड इंटरनेट ॲप्लिकेशन. XML इज वाईडली यूज इन वेब टेक्नॉलॉजी सच एज SOAP अँड वेब सर्व्हिसेस. स्टँडर्ड फॉर्मॅट फॉर इन्फॉर्मेशन एक्सचेंज काय? XML प्रोव्हाइड्स अ स्टँडर्ड वे टू रिप्रेझेंट अँड एक्सचेंज इन्फॉर्मेशन ओव्हर द वेब. काय करतं XML? प्रोव्हाइड करतं एक स्टँडर्ड वे टू रिप्रेझेंट अँड एक्सचेंज इन्फॉर्मेशन ओव्हर द वेब. कळलं? यानंतर काय होतं? DTD तर आपण बघितलेलंच आहे. कळलं? DTD काय? डॉक्युमेंट टाईप डेफिनेशन. हे आपण बघितलं आहे. एक इंटरनल DTD असतं, हे फक्त मी तुम्हाला दाखवून देतो. एक्सटर्नल DTD. इंटरनल DTD म्हणजे काय? डिक्लेअर्ड इनसाइड द XML डॉक्युमेंट. स्टोर्ड एक्सटर्नल DTD म्हणजे काय? आता दोन प्रकारचे CSS असतात बघा, इंटरनल CSS, एक्सटर्नल CSS. मग एक्सटर्नल DTD म्हणजे काय?
त्याला आपण एक सेपरेट फाईल स्टोअर करतो आणि ती लिंक करतो XML डॉक्युमेंटला. कळलं का? वर्किंग ऑफ DTD काय? द वर्किंग ऑफ DTD ॲज फॉलोज. द DTD डिफाईन्स द स्ट्रक्चर ऑफ द XML डॉक्युमेंट बाय स्पेसिफाईंग अलाउड एलिमेंट्स अँड ॲट्रिब्यूट्स. एलिमेंट्स ॲट्रिब्यूट्सच्या मदतीने एक स्ट्रक्चर डिफाईन करतं, त्याला म्हणायचं DTD. कळलं? DTD तर आपण बघितलेलंच आधीच, मी फक्त दाखवून देतो नाही म्हणून तुम्हाला. कळलं? आणि हे DTD पार्सर वगैरे जे ते आपण बघितलेलं. कळलं? वाचून घ्यायचंय फक्त एकदा, दाखवून देतो मी फक्त तुम्हाला. त्यानंतर काय आता आपलं एक्सप्लेन URL रायटिंग अँड कुकीज इन सर्वलेट विथ एक्झाम्पल. काय बघायचं आपल्याला? URL रायटिंग बघायची आहे आणि कुकीज इन सर्वलेट बघायचे विथ एक्झाम्पल. आता काय, सर्वलेट कॅन कनेक्ट विथ MySQL डेटाबेस युजिंग JDBC. सर्वलेटला जर का तुम्हाला MySQL डेटाबेस सोबत कनेक्ट करायचं तर JDBCचा उपयोग करायला लागेल. JDBC म्हणजे काय? जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. JDBC एक API आहे यूज टू कनेक्ट जावा ॲप्लिकेशन्स विथ डेटाबेसेस. जे जावाचे ॲप्लिकेशन्स आहे त्यांना जर का तुम्ही डेटाबेस सोबत कनेक्ट करायचं असेल तर आपण काय वापरतो? जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. कळलं? यानंतर काय, स्टेप्स फॉर डेटाबेस कनेक्टिव्हिटी काय? लोड करायचं JDBC ड्रायव्हर, क्रिएट करायचं डेटाबेसचं कनेक्शन, क्रिएट SQL क्वेरी, एक्झिक्यूट करायची क्वेरी, डिस्प्ले करायचं रिझल्ट आणि क्लोज करायचं कनेक्शन. कळलं का? एक्झाम्पल काय, सपोज MySQL टेबल नेम इज एम्प्लॉई. एक एम्प्लॉई नावाचा तुम्ही टेबल बनवला, त्यामध्ये 1, 2 आणि इन्फॉर्मेशन एंटर केली. बरोबर? इन्फॉर्मेशन एंटर केल्यानंतर काय बघा, आता इथं काय पूर्ण तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं गेलंय. आता बघा, हे एक्झाम्पल तुम्ही असंच्या असं लिहू शकताय किंवा मग या एक्झाम्पलला तुम्ही ChatGPT वरनं शॉर्ट करू शकताय. मी फक्त एक्झाम्पल दाखवून देतोय तुम्हाला कसं क्रिएट करता, JDBCला कसं कनेक्ट करतो JDBCच्या मदतीने आपण ते एक्झाम्पल दाखवून देतोय. फक्त तुम्ही याला काय करायचं, ChatGPTला टाकायचं आहे आणि याला म्हणायचं गिव्ह दिस एक्झाम्पल इन शॉर्ट, मग ते तुम्हाला छोटं करून दे. कळलं? आता इंटरनल DTD आणि एक्सटर्नल DTD काय? DTD असं DTD जे XML डॉक्युमेंटमध्येच लिहिलं जातं त्याला म्हणायचं इंटरनल DTD. आणि एक्सटर्नल DTD म्हणजे काय? जे सेपरेट फाईलमध्ये लिहिलं जातं, सेपरेट DTD फाईलमध्ये .DTD एक्सटेन्शन लावतो आपण. डिक्लेअर्ड विद इन डॉक टाईप टॅग इन सेम XML फाईल. ह्या टॅगच्या मदतीने आपण ते सेम XML फाईलमध्ये डिक्लेअर करतो. आणि लिंक टू XML डॉक्युमेंट युजिंग system.public कीवर्ड. कळलं? या कीवर्डच्या मदतीने आपण लिंक करतो आणि इकडं डायरेक्ट आपण हे एलिमेंट टॅग वापरून काय करतो, आपण डायरेक्ट त्याच डॉक्युमेंटमध्ये डिक्लेअर करतो. हे काय, सुटेबल फॉर स्मॉल XML डॉक्युमेंट्स आणि सुटेबल फॉर जर का लार्ज XML डॉक्युमेंट्स असतील, मल्टिपल XML डॉक्युमेंट्स, तर त्यासाठी आपण एक्सटर्नल DTD वापरली पाहिजे. हे एका प्रकारचं तेच इंटरनल CSS एक्सटर्नल CSS. कळलं? कॅन नॉट बी रियूज इझिली, याला आपण रियूज करू शकतोय. कॅन नॉट बी रियूज इझिली हे XML फाईलमध्ये रियूज होतं. शायद हा पॉईंट डबल झाला. इथं काय, इझी टू मॅनेज फॉर सिम्पल डेटा आणि इझी टू मेंटेन फॉर लार्ज ॲप्लिकेशन. कळलं? इन्क्रीजेस साईज ऑफ, हे आपण त्या डॉक्युमेंट्समध्येच लिहितो त्यामुळं काय होतं, XML डॉक्युमेंटची साईज वाढते. आणि यामुळं काय होतं, जर का आपण एक सेपरेट फाईल बनवली तर XML डॉक्युमेंट क्लीन राहते आणि स्मॉल राहते. चेंजेस मस्ट बी डन इन एव्हरी XML फाईल सेपरेटली. प्रत्येक, आता तुम्ही XML फाईलमध्ये जर काही DTD आहे तर प्रत्येक XML फाईलमध्ये सेपरेटली चेंज करायला. आणि एकाच DTD मध्ये चेंज केला तर सगळ्या याला लिंक होऊन जाईल तो चेंज. लेस फ्लेक्झिबल आहे, हे मोर फ्लेक्झिबल आहे. कळलं? आता यानंतर काय, यानंतर आपल्याला व्हॉट इज सेशन. हा काय, आता एक लास्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज सेशन. यानंतर आपण वाइंड अप करणार आहे. आणि हे झाल्यानंतर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करू शकताय तुम्हाला कसं वाटतंय लेक्चर वगैरे, आणि नक्की
की टेलिग्राम चॅनलच्या लिंकला एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, तेवढा भरून तुम्ही ॲक्सेस करू शकता. कळलं. व्हॉट इज सेशन काय, लिस्ट द सेशन ट्रॅकिंग टेक्निक्स, हाऊ कुकीज आर यूज टू ट्रॅक अ सेशन. आणि तुमचे कोणी मित्र वगैरे असतील फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये, त्या पण नोट्स जर का तुम्हाला पाहिजे असन तर नक्की DM करू शकताय. इंस्टाग्राम अकाउंटची पण लिंक दिलेली आहे मी, त्यावरती DM करू शकताय. किंवा मग तुम्ही नंबर वगैरे आहे वेबसाईटवरती, ते बघून तिथं कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. कळलं. M2च्या वगैरे नोट्स पाहिजे असन, कोणाचा बॅक असन तुमच्या मित्रांचा वगैरे, तर तुम्ही DM करू शकताय, तर नोट्स सगळ्या तुम्हाला भेटतील. कळलं. अ सेशन इज अ प्रोसेस ऑफ मेंटेनिंग युजर इन्फॉर्मेशन बिटवीन मल्टिपल रिक्वेस्ट मेड बाय अ युजर टू अ वेब ॲप्लिकेशन. काय करतं एक युजर, एक मल्टिपल रिक्वेस्ट टाकतो. मग त्या प्रत्येक रिक्वेस्टमध्ये ना एक काहीतरी प्रोसेस ऑफ एक इन्फॉर्मेशन असते ना, तर मग ती इन्फॉर्मेशन मेंटेन करण्याचं काम कोण करतं, सेशन. आता सिन्स HTTP इज अ स्टेटलेस प्रोटोकॉल, म्हणजे क्लायंट रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्समध्ये त्या दोन्ही पण इंडिपेंडंट, त्यांना एकमेकांशी काही घेणं नाही. द सर्व्हर कॅन नॉट रिमेंबर युजर डेटा. आता त्यांना एकमेकांशी काही घेणं नाही, तर मग ते युजर डेटा लक्षात ठेवत नाही, त्यामुळे एक सेशन ट्रॅकिंग लागतं. सेशन ट्रॅकिंग टेक्निक्स आर यूज टू मेंटेन युजर इन्फॉर्मेशन, मेंटेन करण्यासाठी यूज होतं. जसं की लॉग इन डिटेल्स असतील, शॉपिंग कार्ट डेटा वगैरे. कळलं. सेशन ट्रॅकिंग टेक्निक्स काय, द डिफरंट सेशन ट्रॅकिंग टेक्निक्स यूज इन सर्व्हलेट्स आर, कुकीज असतात, URL रीरायटिंग असते, हिडन फॉर्म फील्ड्स असते, HTTP सेशन वगैरे असतं. कळलं. कुकीज फॉर सेशन ट्रॅकिंग काय, आता कुकीज आर स्मॉल टेक्स्ट फाईल stored in the client browser. They are used to store user related and maintained session data. कळलं. कुकीज काय, कुकीज आर स्मॉल टेक्स्ट फाइल्स stored in the client browser. They are used to store user related and maintain session data. कळलं. छोट्याशा टेक्स्ट फाईल असत्या ज्या क्लायंट ब्राउझरमध्ये स्टोअर होतात. दे आर यूज टू स्टोअर काय करतात, युजर रिलेटेड मेंटेन सेशन डेटा. वेन अ युजर सेंड्स अ रिक्वेस्ट, युजरने रिक्वेस्ट सेंड केली, द सर्व्हलेटने काय केलं, कुकी क्रिएट केलं आणि कुठं पाठवलं, ब्राउझरला. ब्राउझर काय करेन, मग ते स्टोअर करीन कुकीला आणि वापस कुठं पाठवीन, सर्व्हरकडं. कळलं. विथ एव्हरी फ्युचर रिक्वेस्ट. इन दिस वे द सर्व्हर आयडेंटिफाईज द युजर अँड ट्रॅक्स द सेशन. यानंतर काय, स्टेप्स ऑफ युझिंग कुकीज. क्रिएट करायची कुकी ऑब्जेक्ट, ॲड करायची कुकी टू रिस्पॉन्स आणि रीड कुकी फ्रॉम रिक्वेस्ट. हे क्रिएटिंग अ कुकी आणि रीडिंग अ कुकीचं एक्झाम्पल आहे. कळलं. इथं आपण वाइंड अप करत आहोत. हे झालंय आपलं सगळं. आता यानंतर फक्त तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे. लवकरात लवकर मी बाकीचे पण लेक्चर अपलोड करत राहीन, तर सगळ्यांनी ट्यून राहायचं आहे चॅनलला. दररोज एक लेक्चर येईन शक्यतो. त्यामुळं धन्यवाद.